बातमी एमपीएससी संदर्भातल्या पुढारी न्यूजच्या बातमीच्या इम्पॅक्टची आहे आणि या न्यूजची दखल, या बातमीची दखल एमपीएससीने गंभीररित्या घेतलेली आहे। संयुक्त गट अ आणि गट ब परीक्षेच्या दरम्यान व्हायरल झालेल्या रील संदर्भात पुढारी न्यूजने वार्तांकन केलं होतं आणि याची दखल एमपीएससीने घेतलेली आहे। तसंच परीक्षा केंद्रावरील व्हिडिओ आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे गोपनीयतेचा मुद्दा ऐरणीवर आल्याचं पुढारी न्यूजने आपल्या वार्तांकनात म्हटलं होतं आणि या घटनेची चौकशी सुरू असून जबाबदारांवर कठोर कारवाई केली जाईल असं एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी पुढारी न्यूजशी बोलताना सांगितलं। तर व्हायरल रील आणि कथित आय कार्ड पोस्टबाबत आयोगाकडून दखल घेतली गेलेली आहे। या सगळ्या संदर्भातला तपास सुद्धा सुरू झालेला आहे। पुढारी न्यूजच्या वृत्तानंतर आयोगाच्या हालचालींना आता वेग आलाय। किरण ताजने आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। तर किरण, काय अपडेट्स या संदर्भात? प्रामुख्याने जर बघितलं तर साधारणपणे 2 तासांपूर्वी पुढारीनं या आजच्या झालेल्या परीक्षेच्या दरम्यान जो रील होता आणि एक आय कार्ड पोस्ट करण्यात आलेलं होतं। रीलच्या दरम्यान वेगवेगळ्या भाषेमध्ये असलेले काही छोटे छोटे व्हिडिओ तयार केले गेलेले होते आणि वार्तांकन केलं होतं। अतिशय गंभीर असा मुद्दा आहे आणि याच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी घेतलेली आहे। तातडीने या सगळ्या संदर्भामध्ये बातमीनंतर त्यांनी चौकशी सुरू केलेली आहे। यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे। हे पाहावं लागणार आहे। मात्र एकूणच पुढारी न्यूजच्या वृत्ताची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दखल घेतलेली आहे आणि आता चौकशीला सुरू झालेली आहे। धन्यवाद किरण। आपण पाहतोय तर पुढारी न्यूजच्या वृत्ताची दखल घेण्यात आलेली आहे। किरण, या सगळ्या अपडेट्स बद्दल धन्यवाद। आपण पाहतोय व्हिडिओ आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे गोपनीयतेचा प्रश्न पुढारी न्यूजने उपस्थित केला होता आणि याची दखल एमपीएससीने घेतली आहे।